श्री स्वामी समर्थ. माझं नाव आहे पूजा. स्वागत करते माझ्या व्लॉग चॅनलमध्ये. हा आहे गुरुपौर्णिमेचा व्लॉग आणि सकाळी छान अशी रांगोळी काढली आहे. अशा प्रकारे जेव्हा आपण देवाला नैवेद्य भरवू पाहतो, तेव्हा एक छान असं संतुष्ट समाधान वाटते मनाला. कारण नैवेद्यम समर्पयामी असं म्हणून जेव्हा आपण "स्वामी माझा हा नैवेद्य स्वीकार करा." त्यांना घास भरवू पाहतो, तेव्हा खऱ्या अर्थाने नैवेद्य आपण अर्पण केलं असं मला वाटते. इकडे मी पुरणपोळीच्या स्वयंपाकाला सुरुवात केलेली आहे. तुम्ही पाहू शकता मी पुरण छान प्रकारे शिजवून घेतलेलं आहे. कारण आज होती पौर्णिमा, जी आखाड महिन्यातली खूप मोठी पौर्णिमा असते. ज्या पौर्णिमेला देवीला आपण नैवेद्य दाखवलेलं खूप छान असं मानलं जातं. ती ही पूर्वीची जुनी पद्धत आहे, जिथे ग्रामदेवीला नैवेद्य दाखवला जायचा. पण जरी आपण शहरामध्ये राहत असलो, तरी सुद्धा आपण हा नैवेद्य नक्की दाखवावा पौर्णिमेच्या दिवशी आखाड महिन्यातल्या. कारण ही पौर्णिमा देवीसाठी खूप मोठी असते आणि देवीचा भरभराट असा चांगला आपल्याला आशीर्वाद मिळतो आणि आपल्या घरातही छान अशी भरभराट होते. तुम्ही पाहिलं असेल सुरुवातीला रांगोळीमध्ये श्रीराम असे मी लिहिले होते. कारण जुन्या काळी पाय धुवून आत येत असे लोकं. म्हणजे म्हणतात ना, भरलेल्या पायाने आत येऊ नये. म्हणून प्रत्येक जण असं पाय धुतल्याशिवाय आत येतच नव्हते. बाहेरच नळ वगैरे असा केलेला असायचा. पण आता काही या गोष्टी करणं सहज सोपे नाही आणि केल्याही जात नाही. म्हणून ज्या काही वाईट ऊर्जा असतात त्या आपल्या उंबऱ्याच्या आतमध्ये येत असतात, उंबरठ्यामधनंच. त्या येऊ नये म्हणून तुम्ही दारातच जेव्हा श्रीराम असे लिहिता, तेव्हा त्या वाईट शक्ती, वाईट ऊर्जा ज्या असतात त्या नष्ट होतात आणि जे काही वाईट नजर लागलेली असते ती सुद्धा निघून जाते. आजकाल आपण पाहतो घराला सुद्धा वाईट नजर लागते. म्हणजे कोण कुठल्या भावनेने येतं, कोण कुठल्या दृष्टीने येते, कोण कुठल्या पायाने भरलेलं येतं, हे आपल्याला माहीत नसतं. म्हणून आत येतानाच तुम्ही जेव्हा श्रीराम उंबरठ्यावर लिहिता, तेव्हा त्यांनी ज्या काही वाईट शक्ती असतात दारातूनच माघारी फिरतात. म्हणूनच पूर्वीच्या काळी तुळशी वृंदावन हे आपल्या घराच्या बाहेर असायचं. कधी पण जे अंगण होते घराचं, त्या अंगणात त्या तुळशी वृंदावन ठेवले जात असे. पण आता फ्लॅट सिस्टममुळे हे शक्य होत नाही. बरेच जण आपल्या टेरेसमध्येच तुळशी वृंदावन आता करताना पाहतो आपण. पण काय होतं ना, जेव्हा जी आपली पूर्वीजात जी परंपरा आहे, जे काही घडत आलेलं आहे, ते दारात का ठेवायचे? कारण तुळस ही श्रीरामांना, प्रभू श्रीरामांना खूप प्रिय आहे. विठ्ठलाला प्रिय आहे. विष्णूंच्या सर्व अवतारांना तुळस ही प्रिय आहे. जिथे विष्णू देवता आली, तिथे तुळस आली आणि म्हणजे जिथे तुळस आली, तिथं विष्णूंचा, श्रीरामांचा आशीर्वादही आला. म्हणून पूर्वीच्या काळी तुळस ही अंगणात ठेवले जायचे आणि जिथे खाली श्रीराम असे आवर्जून लिहिले जायचे. रोज तुळशी वृंदावनाची देवपूजा ही नक्की आवर्जून केली जात असे. आताही केली जाते, पण आपण हे बाहेर ठेवत नाही. त्यामुळे रांगोळीमध्ये श्रीराम हे नक्की लिहा आणि तुम्हाला नक्की असा छान असा फरक जाणवेल. ज्याही दिवशी तुमच्या म्हणजे म्हणतात ना, घरात चांगलं विशेष असा कार्यक्रम असेल किंवा तुम्हाला नाही जमलं तरी तुम्ही आपली रांगोळी एकदा काढल्यावर 2 ते 4 दिवस तर रांगोळी राहते. हे श्रीराम तर नक्की आवर्जून लिहा, जेणेकरून वाईट ऊर्जा तुमच्या घरातल्याही निघून जातील आणि नष्ट होतील. इथे मी पाहत आहे पुरणपोळ्याच्या स्वयंपाकाची तयारी चालू झालेली आहे. कारण पौर्णिमा होती आणि मला छान असा पुरणपोळ्याचा नैवेद्य अ, अर्पण करायचा होता देवाला. कारण माझं उद्यापन पण होतं. श्री स्वामी समर्थांचं पारायण केलं होतं मी, त्याचं उद्यापन होतं आणि देवीचाही दिवस म्हणजे पौर्णिमा. देवीलाही ग्रामदेवीला मला आमच्या इथे काळूबाईचं मंदिर आहे, तिथे मला हा नैवेद्य अर्पण करायचा होता. छान असा कढीपत्ता होता ताजा-ताजा. एका साइडला आमटी. आराध्याने मला बटाटा चिरण्यास मदत केलेली आहे. एका साइडला आमटी आणि भजी पण मी भिजवून ठेवली होती. भजीसाठी मी थोडंसं त्यामध्ये ओवासुद्धा ॲड करते. म्हणजे एक छान अशी विशेष टेस्ट येते भजीला स्वयंपाक करताना. कारण यामध्ये आपण भजीला कांदा घालत नाही. आता ही आमटीची जी फोडणी मी देते, ह्यातच मी असा लाल तिखट जे आहे ते तेलातच छान असं आधी घातल्यावर छान अशी तर्री येते. तुम्ही नंतर पाहू शकता लास्टला. आमटीला इतकी छान तर्री आलेली आहे आणि जे काही वाटण मी वाटलेलं होतं, वाटणामध्ये मी
कांदा घेतला होता, पांढरे तीळ घेतले होते, परत पांढरी फुटाण्याची डाळसुद्धा घेतली होती, थोडेसे तांदूळ घेतले होते कच्चे आणि बाकी आपले खडे मसाले होते ते ॲड केलेले होते. वाटणामध्ये खोबरं ॲड केलं होतं, लसूण, आलं आणि कोथिंबीर हे सगळं मी वाटणामध्ये घेतलं होतं. जेणेकरून वाटणाला एक विशेष अशी चव येते. यामध्ये मी थोडासा कांदा लसूण मसालासुद्धा ॲड केलेला आहे. DMartमध्ये मी बादशहाचा हा गरम मसाला ट्राय करावा म्हटलं, बाय वन गेट वन होता. तो सुद्धा मी आमटीमध्ये घातलेला आहे. आणि हो आणि आमटीला हे अशी जर तुम्ही डाळ बाजूला काढून ठेवली आणि डाळ घातली, तर एक छान अशी कटाची आमटी होती. खूप छान टेस्ट येते आमटीला. तुम्ही ही नक्की ट्राय करून पहा. अशा प्रकारची आमटी आणि तुम्ही आता उकळायला माझी आमटी रेडी झालेली आहे, उकळायला ठेवलेली आहे. यामध्ये मी मटण मसाला सुद्धा ॲड केलेला आहे थोडासा चव येण्यासाठी. अशा प्रकारे तजेलदार अशी आमटी तिखट झणझणीत अशी दिसत होती. छान असा त्याला तर्रीसुद्धा सुटलेली होती. म्हणजे बघूनच तोंडाला पाणी सुटत होते. आपल्याकडे आमटी म्हणजे छान झाली म्हणतात ना, की पोळ्यांचा स्वयंपाक छान झाला आणि एकीकडे पोळ्या पण फुगत होत्या छान अशा टमटमीत. म्हणजे पुरणपोळ्या सर्व स्वयंपाकच छान होता. बटाटा मी काय दाखवला नाही वाटतं व्हिडिओमध्ये, पण बटाटासुद्धा छान पिवळा धमक असा टेस्टी झाला होता. बटाट्याला सुद्धा मी वाटण घातलेलं मस्तपैकी आणि पोळ्यांना पण मी थोडी डाळ शिजताना हळद घातली होती म्हणून पिवळसर थोड्या दिसतायत. तुम्ही पाहू शकता बटाट्याचा पण किती छान कलर आलेला. धूप, दीप, नैवेद्य असं सर्व काही मी अर्पण केलं देवाला गुरुपौर्णिमेला. कारण माझ्यासाठी खूप असे जवळचा दिवस आहे गुरुपौर्णिमा हा. माझं पारायण हे अडचण असल्यामुळे मला 7 दिवसाचं करता आलं नाही गुरुचरित्राचं. म्हणून मी 3 दिवसाचं स्वामींचं पारायण करण्याचं ठरवलं. तर आखाड पौर्णिमेला मी देवीला सुद्धा नैवेद्य घेऊन जात असते. कारण माझा असा थोडा विश्वास आहे, कोणी मला जुन्या पद्धतीचं म्हटलं तरी चालेल. कारण आपल्या पूर्वीला बायका सगळ्या अशा जुन्या पद्धतीच्या ज्या होत्या त्या ग्रामदेवीला नैवेद्य नक्की दाखवायच्या आखाड पौर्णिमेला. जी देवी आपल्याला भरभरून आशीर्वाद देत असते. त्याच्यानंतर मी सर्व देवी-देवतांना नैवेद्य दाखवला म्हणजेच गाईला नैवेद्य दाखवला. आपल्या गाईला हिंदू धर्मात खूप असे पवित्र स्थान आहे आणि दत्तांना दान हे विशेष असे प्रिय आहे. भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. श्री स्वामी समर्थ.